न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली स्पष्ट भूमिका मांडली। गेले काही दिवस ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमातून सुरू होत्या। मात्र गोडसे यांनी या चर्चांना पूर्णविराम देत खुलासा केला की मी पक्ष नेतृत्वावर नाराज नाही, मात्र स्थानिक पातळीवर पक्षात शिस्त नाही याबाबत मी वेळोवेळी तक्रार केली आहे। त्यांनी स्पष्ट केलं की जिल्हा पातळीवर जर पक्ष संघटनेनं जबाबदारीनं काम केलं असतं तर अशा अडचणी उद्भवल्या नसत्या। मी केलेल्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल याची अपेक्षा आहे। गोडसे यांनी हेही सांगितलं की प्रत्येक छोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाव्या लागत असतील तर त्यांच्यावरही कामाचा ताण वाढतो, त्यामुळे स्थानिक पातळीवरच शिस्त आणि नियोजन असणं अत्यावश्यक आहे। महत्त्वाचं म्हणजे सध्या मी शिवसेनेतच आहे, कुठेही जाण्याचा विचार नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं। पत्रकार परिषदेत शेवटी त्यांनी सांगितलं की आज मी खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे। पक्ष संघटनात्मक बाबींबाबत चर्चा होईल। नाही, मी पक्षश्रेष्ठींवरती कुठल्याही प्रकारची आपली नाराजगी नाहीये। खरं तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपली नाराजगी पक्षश्रेष्ठींवरती त्या ठिकाणी नाही। मला असं वाटतं का ज्या काही चर्चा या ठिकाणी चालू होत्या गेले 2-3 दिवसापासून, तर आपण आपलं हेच मत होतं का आपली पक्षश्रेष्ठींविषयी नाही तर परंतु पक्षांतर्गत जी काही सिस्टीम आणि जी काही डिसिप्लिन असायला हवी ती पक्षामध्ये नाही आणि त्या संदर्भामध्ये अनेकदा आपण पक्षश्रेष्ठींकडे त्याविषयी मांडणी केलेली आहे आणि मला असं वाटतं का त्यामुळं निश्चितच संघटना बांधणीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकींसाठी निश्चित ते फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून त्याविषयी विचार केला जात नाहीये। तर निश्चित सकारात्मकपणे विचार पक्ष या ठिकाणी करेल असा देखील विश्वास आपल्याला आहे। काय बिघडलंय नेमकं, म्हणजे पक्षांतर्गत तुम्ही म्हणताय काय सिस्टीम नाहीये किंवा डिसिप्लिन नाहीये, नेमकं काय चुकतंय, काय बिघडलंय असं मला वाटतं? सिस्टीम आणि डिसिप्लिन या अर्थानं का पदाधिकारी असतील किंवा कोणाला पद देणं असेल किंवा जे संघटन आहे, आज जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे एकच आमदार आहे शिवसेनेचे आणि मग इतर 14 तालुका विधानसभा आहेत। मग त्यामध्ये जी काही संघटना आपल्याला उभी करायची तर त्या संदर्भामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय असेल किंवा इतर जे काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जे काही कामं असतील किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी सिस्टीम इतर पक्षांमध्ये राबवली जाते तशा प्रकारे आपण त्यावरती आपण करायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये त्याचा निश्चित फायदा त्या ठिकाणी होईल असं आपलं मत आहे।